येस 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 मॅडी. सर कसा वाटतं माझा पतंग? अरे वा झकास मस्त. खरं का सर? आता मी कशाला खोटं बोलू. येस सर आय नो दॅट. पण सर हा अगदीच प्लेन वाटतो ना आणि याचा शेपही मला नाही आवडलाय सर. मग असंच असतो. नो सर मी त्याला जरा रिनोव्हेट करते आणि मला चौकोनी शेप पण नाही आवडत सर. मला राऊंड शेप आवडतो. मी याला कापून राऊंड करते. हा का मॅडी का काय रे बाबा. हा बोल शुभ्रा. हाय सर, कसे आहात? संक्रांतीचं काय स्पेशल? अरे मला काय विचारतेस, तू सांगायचं. तुझी पहिली संक्रांत आहे ना. हो, पण तुम्हाला माहितीये का माझ्यापेक्षा आजोबाच जास्त एक्सायटेड आहेत. यंदा गच्चीवर जाऊन पतंग उडवण्याचा प्लॅन आहे. काय सांगतेस काय. त्यांची चक्री धरायला येऊ का. त्यामुळे इम्प्रेस झालं तर आमच्या प्रेमावरली संक्रांत तरी टळेल. नको नाही म्हणजे तुम्ही या, पण चक्री धरायला नका येऊ. स्वतःचा पतंग आणि चक्री घेऊन या. कारण आजोबांचा असा ठाम विश्वास आहे की त्यांचा पतंग कापणारा अजून जन्माला आलेला नाहीये. अरे कमाल आहे. मी जन्माला येऊन तर बरीच वर्ष झाली. दॅट्स द स्पिरिट. मग येताय ना? अरे ऑफकोर्स आवडतं. आलोच. बाय सर. सर 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 कसा वाटतं माझा पतंग? मस्त मस्त. नाव पण छान आहे तुझ्या पतंगीचं, मॅड. सर काय करू, नाव कम्प्लीट करायला जागाच नाही राहिली म्हणून मॅड. बरं मॅडी, हा? तुझा पतंग उडवायला संधी पण आली आहे. चला मग सर संधी उडूया. पतंग ये सर चला चला पतंग उडूया. सर पण कुठे उडवायचा आहे? रोडवर की ग्राउंडवर? तुझ्या ग्रँडपाच्या गच्चीवर. What? त्यांच्याशी पतंगचं कॉम्पिटिशन करायची. वाव सर कॉम्पिटिशन ग्रँड बरोबर. आय एम सो एक्साइटेड. पतंग उडवणं हे सुद्धा एक टीम वर्क आहे. मागे फिरकी धरताना असतो ना, तो जास्त महत्वाचा. कारण कधी ढिल्याची आणि कधी लपेटायचं हे त्याला समजलं पाहिजे. नाही तर एकटा पतंग उडवणारा काही करू शकत नाही. मला माहितीये. हा? लहानपणी तू पतंग उडवायचीच वाटतं. नाही नाही, मी फिरकी धरायचे. आणि तुम्हाला माहितीये का माझ्या बिल्डिंग मध्ये मी फिरकी धरावी यासाठी भांडणं व्हायची. सर तुम्ही आधी पतंग उडवा मग मी उडवे ना. अरे बाहेरची माणसं आपल्या बिल्डिंग मध्ये पतंग उडवायला यायला लागली वाटतं. आपल्या घरची काय सार्वजनिक आहे? नाही आजोबा, पण कदाचित आपल्या सोसायटीच्या कमिटीने असं काहीतरी ठरवलं असेल संक्रांतीपुरती. राहू दे ना, आपल्याला काय करायचंय. आपण आपली मजा करायची. हट, मला नाही मजा करायची. ग्रँडपा थांबा ना. ग्रँडपा आम्हाला तुमच्या बरोबर पतंग उडवायचंय. प्लीज थांबा ना ग्रँडपा. काय झालं शुभ्रा ग्रँडपांना? तू पतंग उडवायला आली आहेस ना, चल मग आपण जाऊया पतंग उडवायला. मी नंतर घेऊन येईन आजोबांना. ओके. यायचंय. सोहम, अरे तू असा उभा का? उडवणार आहेस ना पतंग? नाही नको, तुम्ही उडवा, मी बघतो. अरे मस्त वारा सुटलाय, छान उडेल पतंग बघ. नको काका, लहानपणी ती बोटं कापली होती ना तेव्हापासून मी उडवायचं बंद केलंय. तुम्ही उडवा. अरे हा, आठवलं मला. तासभर रडत होतास, आसावरी तर पार गांगरून गेली होती. अरे पण तू तेव्हा लहान होतास, बोट नाजूक होती तुझी. पण आता नाही कापणार. धर, घे घे घे. नाही नाही नाही, कशाला उगाच रिस्क. अरे कसली रेस. धर धर. काका तुम्ही उडवा ना, तुम्ही करा एन्जॉय. मॅडी, तुझ्या पतंगीवरचं नाव खूप आवडलंय मला, मॅड. वा काका, पतंग एकदम जोरात. अरे मग काय, वाऱ्याची साथ असल्यावर पतंगाला कोण थांबवणार. अरे हो, मी काल तुला विचारायला विसरलो. तू पतंग उडवायला येणार आहेस का म्हणून. बरं झालं आलास तो. ग्रँडपास फ्रेंड मी पण आली आहे. अरे वा, बरं झालं तू आलीस ते. म्हणजे सरांना मदत होईल तुझी. चल मॅडी, आपापले पतंग घे, आपण तयारी लावूया. कसली तयारी सर? अरे पतंगीला कणी बांधायला लागते. सर तर कणिक कशाला बांधायचे? एवढा ए, छान वारा सुटला, काहीतरी कणिक सिंपल नाही बांधूयात ना. बाई. सर मी उडवते पतंग. मॅडी, तो पतंग बनणं तुझ्यासारखाच आहे, मॅड. मॅड नाही, मॅडी नाव आहे माझं. तुला माहितीये ना, दोन्हीचा अर्थ एकच होतो.
ए सोहम, असं काय बोलतोयस तू तिच्याशी? अगं जोक केला मी. बट इट वॉज रूड. मी केलेलं रूढ का आणि तू केलेलं चालतं? धर ते नीट. सगळ्यांसाठी चहा कॉफी घ्या 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 काका चहा घ्या. हो 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 इथे कॉफी ठेवली आहे घ्या थँक्यू काका. थँक्यू थँक्यू. सोहम, 1 मिनिट धर. सर, हा ऑल द बेस्ट. थँक्यू. मॅडी हा काय करतेस? मला मदत कर ना. काय मदत करायची सर? ते पतंग घे आणि अशी लांब जा आणि सोड तिकडनं. का सर? अरे म्हणजे पतंग टेक ऑफ घेईल ना. माझा पतंग काही टेक ऑफच घेत नाहीये. ऐकत नाही काय? आपण एका टीम मध्ये आहोत की नाही? तू हा पतंग तिकडे येऊन सोडलास ना तर माझा पतंग असं मस्त टेक ऑफ घेईल. ओके सर. धर धर ऑल द धर. बेस्ट. हा. जा मागे जा. जा मागे जा मागे जा मागे जा मागे जा. जा 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 जा. हा बस 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 बस. थांब जरा तिथेच थांब आता. ओके. 1 मिनिट थांब. हा. सोड. सॉरी ते धर ना. हा, धर धर. अगं तसं नाही तसं नाही. असं असं 2 हातात धर ना. असं असं हा हा सर. सोड 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 धीट सोड. हा अहो पण फिरकी धरली आहे ना. धरून नको ठेवू. अहो सोडून दे. पण फिरकी सोड, तरी सोड, दोन्ही सोड. हाताने कसं सोडू. दोन्ही हाताने सोडून देते म्हणजे लूज सोडलंस तर ते निघेल. आता घट्ट धर. आता घट्ट धर. सोडू नकोस. अहो तू जर फिरकी नीट धरलीस ना तर पतंग छान उडेल. हं? तुझी साथ हवी आहे मला आणि गुड लक सुद्धा. ऑल द बेस्ट. हे दोघं किती छान दिसत आहेत ना एकमेकांबरोबर. आयुष्यात त्यांना कोणाचीही दृष्ट नाही लागली पाहिजे. हो ना सोहम? असं काय बघतोयस? नाही काही नाही. मला बोर होतंय. उगाच सगळे खुश आहेत ना. शुभ्रा जरा इकडे आहे का? आले काका. जरा फिरकी धर. तू इथे काय करतेस आई? पतंग उडवायची खूप हौस आली आहे तुला? अरे नाही मी सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन आले होते ना. त्यांच्याकडे हे फिरकी धरायला कोणी नव्हतं म्हणून मला धरायला दिली त्यांनी. मग तूच सापडलीस. सोहम आजा मैदान में. कुठे आहे तुझी पतंग? नाही सर, मी नाही उडवत पतंग. ऍक्च्युली आई आणि मी दोघंही पतंग नाही उडवत. आम्हाला दोघांनाही नाही आवडत. तुम्ही तिला कुठे फिरकी दिली सर? तिला काय कळतंय यातलं? तू जा, कामं आटप तुझी. जा. सर, आपण दोघं एका टीम मध्ये असून आपल्याला कोणी हरवूच शकणार नाही. ढील दे ढील दे ढील दे ढील दे. काका पतंग कापली तुमची. अरे 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 येस सर सर आपण जिंकलो सर. माझा दुसरा पतंग तयार आहे. कंडी बांधून देऊ का? हा काही नको. अरे तुमची टीम मोठी आहे. आसावरी सोहम तुमच्या बाजूने आहेत. आई नाहीये आमच्या टीम मध्ये. अरे पण तिचं गुडलक तर आहे ना तुमच्या टीम कडे. आणि तिचं गुडलक असं आहे की आमची पतंग कापलीच जाऊ शकत नाही. काय सोहम? मी आले. हो अरे चली चली रे पतंग मेरी चली रे. हा चप्पल तर वर पतंग उडवतोय काय? पतंग उडवणं म्हणजे काय भजी तळण्या इतकं सोपं आहे? कारखानेच का तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. काही हरकत नाहीये. आणि अभिजित सर प्लीज आता मी वर येईपर्यंत तुम्ही अजून कोणाचाही पतंग कापणार नाही आहात. बापरे, हे अभिजित राजे म्हणजे एक्सपर्टच आहेत. सगळ्यांचे पतंग कापत सुटलेत असे. काय चाललंय वर?
इतका कसला गोंगाट चाललाय? आ, ते कारखानेच काका अभिजित सरांवर वैतागलेत. कारखानीच वैतागलाय? काय केलं त्याच्या पलचोरानं? अभिजित सरांनी काकांचा पतंग असा कापूनच टाकला. तर कारखानीच काका त्यांना म्हणाले, आता जर दत्ता इथे असता ना तर त्यावर अभिजित सर हसायलाच लागले. आणि ते काय म्हणाले माहितीये का? काही नाही. काय बोलला तू चप्पलचोर माझ्याबद्दल ते बोल. नाही काही नाही आजोबा, उगाच तुम्ही नका काळजी करू. कशाला ना तुम्ही विचार करताय? आता ते तुमचा पतंग कापतील म्हणून तुम्ही गच्चीत आला नव्हतात का? नाही ना, तुम्हाला घरीच राहायचं होतं म्हणून तुम्ही आला नाहीत ना. मला माहितीये ना, तुम्ही कशाला कोणाला घाबराल. मी नाही घाबरत कोणाला. तो चप्पल तो इथे आलाय म्हणून मी वर आलो नाही. म्हणजे तुम्हाला माहित होतं की ते इतका चांगला पतंग उडवतात? आजोबा तुम्ही वर येऊच नका, तुमचाही पतंग कापून टाकतील. माझा पतंग? कारण पतंग आला की कापला, आला की कापला, आला की कापला, हेच चालू आहे. पण मला खूप मजा येते या सगळ्यात. चला मी वर जाते, बाय बाय. एक मिनिट, तुमचा पतंग आणून मी तुमच्या कपाटात ठेवून देऊ का? आता तुम्ही पुढच्याच वर्षी उडवा, कारण हे वर्ष बहुतेक अभिजित सरांचंच. त्यांना तर आज असा कॉन्फिडन्स आहे ना की त्यांच्या समोर कुणाचा पतंग टिकूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही थांबा घरी, मी येते, बाय. थांब, कुठे चाललीस? मी त्याला दाखवतो पतंग उडवणं म्हणजे काय असतं. चल. जशी तुमची इच्छा आजोबा. अभि, तू मला फसवलंस. तू धारदार मांजा वापरलास आणि माझा पतंग कापलास. हो नाही हो काका, हा साधा मांजा आहे, बाजारात मिळतो बघा तुम्ही. आणि पण माझा दुसरा पतंग सुद्धा कापलास. नक्की काहीतरी गडबड आहे. नो नो ग्रँडपास फ्रेंड, आमचे सर काही करू शकतात, काही उडू शकतात. हा. एकदा तर त्यांनी बाईक उडवली होती, बाईकवर आणि ते खाली धपकन पडले होते माहितीये सर. कारण मॅडी तू डबल सीट बसली होतीस आणि मागे बसून चक्क नाचत होतीस आणि म्हणून माझा बॅलन्स गेला. ग्रँडपास फ्रेंड, आमचे सर पैसे उडवतात, रुमाली रोटी उडवतात, पिझ्झा बेस उडवतात. हो, दत्ताची झोप सुद्धा त्यानेच उडवली. मॅडी, तू अभिची बाजू घेऊ नकोस. त्यांनी माझा परत पतंग कापलाच कसा? त्यांनी त्याच्या मांजाला ब्लेड लावला असणार. नो, आमचे सर कधीच चिटिंग करू शकत नाही. काका, मी काय माझ्या मांजाला ब्लेड बीड लावलेलं नाही हो. आणि काय आहे, दम आहे ना दम, तो मांजात नाही हो, बोटांमध्ये लागतो. ते मोठमोठे पतंगबाज असतात ना, ते साध्या दोऱ्याने सुद्धा इतरांचे पतंग कापून दाखवतात. बोटांमध्ये जादू पाहिजे हो, सगळ्यांना जमत नाही ते. इथे फक्त वायफळ शब्दांची काटाकाटी सुरू आहे. अरे काय कारखानीस? अरे हरल्यानंतर रडायची सवय तुझी जात नाही काय? तू का हसतोयस? या चिल्ल्या पिल्ल्याला हरवून स्वतःला शाळा समजतोस काय? माझ्या मित्राचा बदला घ्यायला मी आलोय. तुझ्या हातात जादू आहे ना, हिम्मत असेल तर माझा पतंग कापून दाखव. ठीक आहे दत्ताजी, बघूया कोणाची पतंग उडते आणि कोणाची कापली जाते ते. हा, असं वेळी मला पतंग घेऊन ये. हो बाबा. मॅडी, तू आपली पतंग घेऊन ये. ओके सर. या काका. हे घ्या सर. एक मिनिट मी देते. बाबा हे घ्या, हे घ्या. दत्ताजी, अरे उंच उंच.
उडव. खेचा. अरे असा कसा उडवतोय? नीट उडव ना. हा, उडव. काय करताय आजोबा? पुढं घे. कमन सोहम. ग्रँडपा तुमच्या सोम्याला पतंग उडवताच येत नाहीये. ए गप ग. थांब तू. ए ग्रँडपा ग्रँडपा सोम्याने माझा पतंग फाडला. सोम्या, काय अक्कल नाही केली तुला? काय केलंस? रडू नकोस बाळी. चप्पल चोराचा पतंग कापून मी तुला देईन. हा, उडव उडव. दत्तानी पतंग उडाला बाबा. कमन सर. दत्ता सांभाळ तुझा पतंग. हा बघ, अभिजीतचा पतंग जवळ येतोय. कापेलचं वाटतंय. ग्रँडपा तुमचाच पतंग कटणार. सर पण जिंकणार बाकी आपणच. हा कमॉन सर, कमॉन सर, सर सर. अहो आजोबा, पतंग बाजूला घ्या, बाजूला घ्या, बाजूला घ्या. सर कमॉन. सर कट करा त्यांचं पतंग. सर कट करा त्यांचं पतंग. सर सर कमॉन. दे 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 दे, ढील दे, ढील दे, ढील दे. कमॉन सर, कमॉन. येस येस. सर सर काय झालं? सर सर असं काय करताय तुम्ही? सर सर काय झालं? सर तुम्ही सर इकडे. सर अहो, ए! दत्ता आपण जिंकलो. सोम्या, आपण जिंकलो. जा, त्या चप्पल चोराचं कापलेला पतंग घेऊन ये. माळीला द्यायचा आहे. वा दत्ताजी, जिंकलात तुम्ही. छान उडवता पतंग. अरे मला माहिती आहे, तू काय सांगतोस? दत्ताजी, माझी ही पतंग आता उडणार की फाटणार मला माहित नाही. माझ्या या कापलेल्या पतंगीचा मांजा आता तुमच्या हातात आहे. तुम्हीच ठरवा.
आणि